नमस्कार मित्रांनो, आता आपण धानाच्या पिकाची रोवणी करत आहोत. म्हणजे आता जे भाताची पीक आहे त्याची रोवणी करत आहोत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आता कंबरभर वाढलेला सोनताक, जो की हिरवळीचं खत म्हणून आपल्याला उपयोगी पडणार आहे, तर आता ट्रॅक्टरने दाबून ठेवत आहोत. दाबल्याच्या नंतर म्हणजे सडेल, म्हणजे आपल्याला हिरवळीचं खत मिळणार. सडल्याच्या नंतर आपण चिखलणी करणार आहोत. त्यासाठी आता पूर्वतयारी म्हणून याचा दाबणे सुरू आहे. ते 3 दिवस झाल्याच्या नंतर आता चिखोल झाल्याच्या नंतर आपण भात लागवड करणार आहोत. ही लागवड करण्यासाठी आपल्याला बायांच्या मदतीने 1 बाय 1 अंतरावर चौरस फूट धानाची लावणी करावी लागेल. त्यामुळे पातळ रोवण्यामुळे असे होणार की यांना रोग सतावणार नाही आणि आपल्याला उत्पन्न चांगले येईल. उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी आपण बारीक धान पसंत केलेलं आहे. ठोकळ धान आपण पावसाळ्यामध्ये वापरतो. ते झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला पायऱ्याफ्युरोझॉल इथाईल 10% तणनाशक आपल्याला लगेच मारणे आहे. हे झाल्याच्या नंतर 3 दिवसाच्या नंतर मग पुन्हा आपल्याला खात मारणे आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्र.